Good afternoon, dear student. In LDR batch, start the quadratic equation. Most important question. ये 12 मार्क के लिए ये टॉपिक्स है भाई विथ ऑप्शन. आपको इसके अच्छे से पढ़ाई करना. MCQ या तो 1 मार्क के लिए इसमें से क्वेश्चन रह सकता है. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये तुम्हाला 1 मार्काचा किंवा 2 मार्काचा क्वेश्चन पेपरमध्ये राहू शकतो. हा क्वेश्चन पेपरमध्ये या डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन यावरती पेपरमध्ये क्वेश्चन पेपर. देखो भाई, यहाँ पे मराठी और हिंदी में चलेगा क्योंकि अपन महाराष्ट्र में रहते हैं. कुछ हिंदी साइडर बच्चे, उन्हें मराठी तो अच्छी आती है लेकिन हिंदी भी अच्छी आती है, तो हमको दोन्ही लँग्वेज अच्छी आती है. चलो 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 विद्यार्थी मित्रांनो, यापैकी तुम्हाला 1 ते 2 मार्कांचा क्वेश्चन पेपरमध्ये असू शकते. हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन्स आहे. पेज नंबर 32 अल्जेब्रा. ही ॲक्टिव्हिटी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. पेज नंबर 33 वरील यामध्ये फक्त व्हॅल्यूज वगैरे चेंज होऊ शकतात. x=5 हा रूट दिला या क्वाड्रेटिक इक्वेशनचा, तर तुम्हाला यामध्ये k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. सर्व विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस करून ठेवा. स्टँडर्ड क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये a हा 0 नसायला हवा, मीन्स नॉन 0 असायला हवा. पेज नंबर 34 वरील प्रॅक्टिस सेट 2.1 मधील क्वेश्चन नंबर 3 यामध्ये तुम्हाला कोइफिशियंट फाइंड करायला विचारू शकतात. तसेच डिटर्मिनंट म्हणजेच क्वेश्चन नंबर 4 डिटर्मिनंट वेदर द व्हॅल्यूज ऑफ द अगेन्स्ट देऊन ते रूट्स आहेत की नाही चेक करायला विचारू शकतात. आणि महत्त्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन नंबर 5 and 6 करून ठेवा. येणार 6 तारखेच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन येण्याचे मॅक्झिमम चान्सेस. नेक्स्ट फॅक्टरायझेशन मेथड. एक क्वेश्चन फॅक्टरायझेशनचा करून ठेवावा. यामध्ये क्वेश्चन नंबर 4 आणि 5 करून ठेवा. x² 3 आहे, तर त्यामध्ये 3ला √3चा होल स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काढा. प्लस मायनस तुम्हाला 2 व्हॅल्यू मिळतील. सॉल्व पैकी हा एक्झाम्पल 5 नंबरचा खूप महत्त्वाचा आहे. हा तुम्हाला पेपरमध्ये फॅक्टरायझेशन मेथडमध्ये विचारू शकतो.